तुम्हाला सांगतो कबड्डीची पहिली प्रॅक्टिस लय मागात पडली आहे बघ. अरे का अंगठा सुजलाय, चालतच आहे ना डायरेक्ट, लय मागात पडली. तर जय महाराष्ट्र भावांनो, आज परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ब्लॉगचा विषय एकदम गंभीर आहे. आज ना कबड्डीची प्रॅक्टिस घ्यायची, पण आज बघूया. आज इलेक्शन पण आहे, आज सुट्टी होती कॉलेजला, किती लोक येते नाही का. बघू आता. आपण तर चाललो आहे, किट वगैरे घेऊन चाललो आहे, बॅडमिंटन घेऊन चाललो आहे. जाऊया, बघू किती काउंट येते. पण आज आपण प्रॅक्टिस करणार, एक असू नाही तर दोन असू नाही का. जाऊ आता आपण आपली ओला घेऊन जाऊ नाही का, काल चार्जिंग करून ठेवली 100%. आता चला जाऊया. आता आपण पोचलो आहे ग्राउंडपाशी नाही का, आपली ओला लावली तर हे ग्राउंड. आता जाऊया आपण मध्ये नाही का. पण काल असा सीन झाला होता की इथं आम्ही खेळत होतो 4-4:30च्या दरम्यान. सिडकोचं ग्राउंड आहे ना, आता इथं लिहिले सिडकोचं ग्राउंड आहे म्हणून. तर आम्ही इथं प्रॅक्टिस करतो. इथं सोसायटीमधला कोणतरी आला आणि बोलायला लागला, नाही आम्ही मेंटेन केले, नाही खेळू शकत तुम्ही एवढं, फक्त व्हॉलीबॉल खेळा, बाकी नका खेळू. बोलतो की डिस्टर्बन्स होते, असं थोडं असतं. आम्ही थोडं डिस्टर्ब करतो आहे, आम्ही फक्त खेळतो आहे ना. असे काय काय लोकांचे असते दादागिरी. काय बोलतो परमिशन काढायला लागेल, हे काढायला लागेल. अरे सिडकोच्या ग्राउंडला जर खेळायला परमिशन काढायला लागत असेल तर मग ती सिडकोचे ग्राउंड काय उपयोगाचे आहे का. इकडं लिहिलं डायरेक्ट पनवेल महानगरपालिका, तरी पण इथं परमिशन काढा, हे काढा, ते काढा. आणि बोलतो नाही कोणाला बॉल बिल लागला. तर आता इथं क्रिकेट खेळू राहिले, आता यांना बोलायची हिंमत नसेल, फक्त लहान पोरं बघितले का बघ दादागिरी करायला यायचं. तरी त्याला बोललो मी काल की बघू, आम्ही बघतो, आम्ही परमिशनचं बघतो, आम्ही काय तुटलं बिटलं तर आम्ही भरून देतो नाही का. पण काय असतं ते, काय लोक त्यांची सवय असते. बघू आता तो का आज येतो आहे की नाही. आज तर आपण कबड्डीची करणार प्रॅक्टिस, व्हॉलीबॉलची करणार आहे. बघू जिथं ग्राउंड नाही तिथं आता क्रिकेट, आता इथं बरं क्रिकेट खेळू राहिले, हे बरं चालतं त्यांना. आणि आम्ही जर फक्त डॉजबॉल खेळत होतो, व्हॉलीबॉल खेळत होतो, त्याला असं वाटलं की लई गर्दी झाली ग्राउंडला, असं होईल तसं होईल. पण काय लोक असे असतात ना. कोण होता काय माहिती, त्याचं नाव विचारायला लागत होतं. आपण म्हणलो जाऊ दे आता, काय बघू, आज आला तर परत पाहता येईल. ठीक आहे, बघू चला. आलेलं माहिती आहे का, इथं त्यांनी क्रिकेटचं ग्राउंड बनवलं होतं, ते नेट वगैरे ना तिथं. तर तिथं आमचे काही मुलं खेळत होते त्याच्यासमोर, नेटमध्ये नव्हते खेळत पण समोर खेळत होते. ते बघून तो आला होता. पण आज बघू, आल्यावर बघू त्याच्याबरोबर नाही का. इथं क्रिकेटचे खेळतात ते बरं चालते त्याला, आणि आम्ही साधं सिंपल खेळतो ते नाही चालत. काय लोक असतात ना असे, काय बोलतं बी नाही येत त्यांना. तर बघू, आले 2-3 लोक. कबड्डीची प्रॅक्टिस करायची म्हणून पाणी मारायचं काम चालू आहे, आणि पोरांचं पाणी व्हायचं काम चालू आहे नाही. आण रे इकडे, पाणी मारून घेऊ. आता किट बीट करून झाले, आता कबड्डी खेळू नाही का. तर आपली पण किट आपण तयार आहे सगळे करून. कबड्डीची प्रॅक्टिस चालू आहे, थोडाफार दम घेतला आहे. आणि आमचा आयुष भाई काय रेट टाकतो याला, मी रेटमध्ये 100% दाखवणार. 1 नंबर रेट टाकतोय आता भाई. आता आपण पण रेट टाकणार. हा, कॅप्टन इज बॅक, दुर्वेश भाई. चला आता रेट टाकू. मार खायची सवय झाली. I'm more interested in every detail of my life.
ते सिने स्पाईक पण तो खेळलाय का, त्याला विचार ना, स्पाईक खेळलाय का कधी. खेळेल बोललाय. मी लिफ्टर पाहिलं त्याला, स्पाईक नाही पाहिलं, डिफेन्स करताना पाहिलं. मला नाही करायचं माहिती, वाईट नाही बनायचं. अरे माझं असं आहे की त्याला बोललो की म्हणून, तर मग असं नको व्हायला घेतलं नाही, परत साऊथमध्ये बसलो. गरज तर आहे खरं तर, गरज आहे खरं तर, पण जी पोरं इथे ऑलरेडी येतात प्रॅक्टिसला, त्यांना नको असं वाटायला की त्यांना न घेता डायरेक्ट बीवाला म्हणून बीवाल्याला घेतलं. गरज आहे भावा स्पायकरची त्यांना सेकंड टीमला, तो मोठा प्रश्न आहे. काम मी शुभमशी बोलतो, पवारशी बोलतो. ये तू बॉक्ससाठी कबड्डीची प्रॅक्टिस झाली. आता मी चाललो नाही का पनवेलला जायचं वोटिंगसाठी. व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस झाली, कबड्डीची झाली, खो खोची चालू आहे. तर चला जाऊया वोटिंगसाठी. आज ना आपली एकदम खतरनाक प्रॅक्टिस झाली. पण आपला पाय दुखू राहिला, या बोटाला लागले. आता बघूया, जाऊ शकू थोडं नाही का. चला जाऊया आता घरी. आता आपण सोसायटी खाली आलो आहे नाही का. आज लय प्रॅक्टिस केली, पाय दुखायला लागल्यावरनं हे आपली ओला लावली. तर आता जाऊया, कपडे ते चेंज करू आणि मग जाऊया निवडून आपल्या वोट द्यायला मोठी मम्मीला घेऊन. तुला जाऊ आम्ही झालो तयार. आता आम्ही चालू पनवेलला. मोठी मम्मीचं वोटिंग आहे का मोठी. आता जातो आम्ही वोटिंग पनवेलला आहे. मोठी मम्मीची बाकीची याची खारं करायला आहे, पण मोठी मम्मीची पनवेलला आहे. हे बघा आपली ओला. आता आज ओलावर जायचं नाही का, ट्विस्टर नेली मोठे पप्पानी, आणि आज आपण ओलावर जाऊ पनवेलला. चला आता पनवेलला पण एक काका राहते, त्यांच्याकडे जाऊ पहिल्यांदा, मग मोठी मम्मी वोटिंगला जाऊ. चला आता जाऊ नाही का. चलो आपण आलो आहे नाही का. लहान चुलत्याच्या म्हणजे आमच्या अंकल त्यांच्या सोसायटीमध्ये. आता आम्ही सोसायटी खाली आलो आणि तुम्हाला सांगतो कबड्डीची पहिली प्रॅक्टिस लय मागात पडली आहे बघ. डायरेक्ट अंगठा सुजलाय, चालतंच आहे ना डायरेक्ट, लय मागात पडली. आता बघतो खारेमध्ये जे आहे त्यांना पोरांना कॉल करून की चोळणारं कोण आहे का अंगठा नाही का, म्हणजे लवकर रिक्वेअर होऊन जाईल. 4 दिवसात नक्षत्र राहिले. बघू आता, अंगठा लई सुजला आहे का. बघू चला. ते पाय नीट करायला गेलो होतो चोळायला, तो काय भेटला नाही, बंद होतं. पण आता प्रोटीन सलाड घ्यायला आला आमचा अण्णा, गेला प्रोटीन सलाड घ्यायला. खाऊ आज प्रोटीन सलाड नाही का लई दिवसांनी. चला बघूया. आता आम्ही पहिले इथं एक ड्रमस्टिक सूप घेतलं आहे नाही का 1/2, आणि अजून काहीतरी सलाड घेऊन आला अण्णा आमचा, ड्रमस्टिक सूप. बघू आता याची काय टेस्ट ते ना. ड्रमस्टिक सूप आणि आम्ही एक प्रोटीन सलाड घेतलं आहे, अण्णाने पण घेतलं आहे. चांगली टेस्ट लागत आहे. दर टायमाला आम्ही खातोच नाही का. सॅलड आहे ना, चांगलं लागतं नाही का. भरपूर गर्दी आहे अशी. चांगलं आहे. आतापैकी आमची नाईट ड्राईव्ह आणि नाईट पार्टी चालू आहे. जागा नाही बसायला, त्याच्यामुळे आता आम्ही फुटपाथवर बसलो आहे. चांगले नाही का, गुन्हेच आहे का, बसलं पाहिजे, खाल्लंच पाहिजे सॅलड वगैरे. आणि 1/2 सूप. आता खातो आणि घरच्यांना पण घेऊन जातो पार्सल. आता आम्ही आलो सोसायटी खाली नाही का. अण्णा गेला गाडी लावायला आपली ओला, आणि आता पायथले दुखू राहिला आपला, चोळला तर नाही. पण आता चला बघू, जाऊ वर आता नाही. आता आपण इथंच थांबू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.